नमस्कार. मी तुषार देशमुख या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, आज आपण अशी एक आपल्या शिक्षक बांधवांसाठी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलोत आणि ती माहिती म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र सेंटर YB सेंटर अर्थातच मुंबई येथे आहे आणि हे सर्वात मोठं प्रतिष्ठेचं यशवंतरावजी चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री तथा भारताचे संरक्षण मंत्री, अजातशत्रू अशा महान व्यक्तिमत्वाच्या नावे यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे स्थापन करण्यात आलं आहे आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच भाग म्हणून शरद पवार इन्स्पायर फेलोशिप शिक्षण, एकूण फेलोशिप 3 आहेत. त्यामध्ये प्राथमिक शिक्षकांना 20 आणि माध्यमिक शिक्षकांना 10. त्यासाठी एक सविस्तर माहिती मी सांगतोय. तर शरद पवार इन्स्पायर फेलोशिप शिक्षण उद्यासाठी असते. उद्याचे सुजाण, सतर्क, सर्जनशील, कर्तबगार व सुसंस्कृत नागरिक घडवणे हे शिक्षणातून अपेक्षित असते. सक्षम नागरिक घडला तरच उद्याची पिढी अर्थातच विद्यार्थी आपसुकच घडतील. त्यांना शिकावे कसे, शिकण्याचा आनंद कसा द्यावा आणि आजन्म कसे शिकत राहावे ही खरं तर गोडी निर्माण करणे आणि त्यातून हे कौशल्य त्यांच्या मनात बिंबवल्यावर खऱ्या शिक्षणाची किंमत कळून येते. शिकता शिकता जे उद्याची आव्हाने पेलायला सज्ज करण्यातही त्याला आपण सक्षम करू शकतो. उद्याच्या संधीचे सोने करायला शिकवते ते खरे शिक्षण. शिक्षण क्षेत्रात नवे काही करू पाहणाऱ्या आणि ध्येयाने झपाटलेल्या, त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असलेल्या होतकरू गुणवंत शिक्षकांसाठी ही सुवर्ण संधी आहे. प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून त्यांच्यासाठी गुणवत्तापूर्ण काम व्हावे, तसेच मूलभूत संशोधनास वाव मिळावा हा या फेलोशिपचा मुख्य हेतू आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने प्राथमिक 20 शिक्षकांना आणि माध्यमिक 10 शिक्षकांना ही फेलोशिप दिल्या जाणार आहे. सध्या देशभर आणि राज्यभर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 NEP 2020 अंमलबजावणीचे काम सुरू आहे. त्या संदर्भाने या धोरणात सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाची प्रभावी अंमलबजावणी, त्यामागील साधने व तंत्राचा परिणामकारक रीतीने उपयोग ह्या बाबी अंतर्भूत आहेत. ही मूल्यांकन प्रक्रिया सातत्यपूर्ण आणि आकारिक क्षमता आधारित आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर शिक्षण विकास मंच यांच्या वतीने याच वर्षी शरद पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी शिक्षकाकडून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 शालेय शिक्षणातील मूल्यांकन प्रक्रियेला केंद्रस्थानी मानून प्रस्ताव मागवण्यात येत आहे आणि या प्रस्तावाची लिंक मी कमेंटमध्ये देणार आहे. त्यासोबत या वेबसाईटवर भूमिका, फेलोशिपचा तपशील, फेलोशिपची नियमावली यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे, ती मी कमेंटमध्ये टाकणार आहे. आणि 2026-27च्या फेलोशिपसाठी अर्ज प्रक्रिया 15 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. माफ करा, मला सांगायला आणि तुमच्यापर्यंत हे पोहोचवायला उशीर झाला आहे. आणि तरी इच्छुक शिक्षकांनी 12 ऑक्टोबर 2025पर्यंत www.sharadpawarfellowship.com या संकेतस्थळावरती ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करताना वेबसाईटवर फेलोशिपबाबत सविस्तर माहितीचे टिप्पण दिले आहे. ते टिप्पण काळजीपूर्वक वाचावे. फॉर्म भरण्यासाठी, विषय निवडीसाठी त्याचा उपयोग होईल. लेखन प्रस्ताव कसे करावे आणि याकरिता खालील व्हिडिओ पहा. ह्या तिन्ही लिंक तुम्हाला मी आपल्या यूट्यूबवरील लिंकच्या माध्यमातून देणार आहे. तर ही आहे मित्रांनो शरद पवार इन्स्पायर फेलोशिप, ए जर्नी फ्रॉम इन्स्पिरेशन टू एक्सलन्स अँड इव्हॅल्युएशन ऑफ यशवंतराव चव्हाण सेंटर. तर यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने खूप मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबविण्यात येतात आणि तळागाळात काम करणाऱ्या लोकांना यामध्ये गौरवण्यात येतं. वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे प्रबोधनात्मक कार्यक्रम, विद्यार्थी सामाजिक हिताचे उपक्रम, अशा अनेक शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक याचेही जतन करण्यासाठी अनेक मोठे उपक्रम यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने राबविण्यात येतात. महाराष्ट्रातील अग्रगण्य प्रतिष्ठान जे की आज वेगळ्या उंचीवर आहे आणि ते
नित्यनियमाने निरंतरपणे यशवंतराव चव्हाण सेंटरची टीम अविरतपणे करते आहे. त्यासाठी फेलोशिपसाठी अर्ज करण्याचे वेळापत्रक बघूया. दिनांक 15 ऑगस्ट 2025 ते 12 ऑक्टोबर 2025. ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 12 ऑक्टोबरनंतर स्वीकारल्या जाणार नाही. 13 ऑक्टोबर 2025 ते 20 नोव्हेंबर 2025. आलेल्या अर्जाची स्क्रुटनी म्हणजे झालेल्या अर्जाची छाननी आणि निवडक उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती. 1 डिसेंबर 2025 अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची घोषणा. आणि 14 डिसेंबर 2025 फेलोशिप प्रदान सोहळा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी परत एकदा या ग्राफिक्सवरती www.sharadpawarfellowship.in.com. अधिक माहितीसाठी संपर्क 8291416216. दुसरा मोबाईल क्रमांक आहे 9423445668. ईमेल education@sharadpawarfellowship.com. तर चला तर मित्रांनो, या फेलोशिपसाठी आपल्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अगदी MPSC इक्वल सिलेबस असलेल्या परीक्षा उत्तीर्ण झालेले सर्व बांधव या फेलोशिपसाठी खरंच पात्र होऊ शकतात. परंतु ती आपल्या मनाची तयारी आणि आपल्या कौशल्य सिद्ध करण्याची एवढीच तयारी दाखवली तर यासाठी आपले हजारो बांधव जे की पवित्र पोर्टल अस्तित्वात आले तेव्हापासून खरंच आपल्यामध्ये खूप टॅलेंट आहे. आणि याचं नक्कीच आपण या फेलोशिपमध्ये आपण प्रवेश घ्याल आणि आपण स्पर्धक म्हणून यात नक्कीच आपली कौशल्य आपली गुणवत्ता सिद्ध कराल हाच आशावाद आहे. आणि त्या माध्यमातून म्हणूनच मी आपल्या हे पवित्र पोर्टल शिक्षणसेवक शिक्षक बांधवांपर्यंत ही माहिती पोचवण्याचा हेतू हाच होता की आपल्या बांधवांकडे खूप मोठ्या प्रमाणावर पोटेन्शियल आहे आणि ते बांधव नक्कीच सिद्ध करून स्वतःला फेलोशिपपर्यंत नेण्याची मजल नक्कीच गाठतील हाच आशावाद बाळगतो. आणि इथेच थांबतो. पुन्हा भेटूया नवीन विषयाचं. तोपर्यंत धन्यवाद. आणि या संबंधित सर्व तिन्ही लिंक्स मी या व्हिडिओच्या नंतर कमेंट बॉक्समध्ये देणार आहे आणि त्यावरती जाऊन आपण यूट्यूबद्वारे सादरीकरणाविषयी व्हिडिओ बघायचे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी आपण त्यावरती संपूर्ण माहिती वाचून आपली विस्तृत माहिती अचूक माहिती भरणार आहात. आणि त्यानंतर संबंधित स्पर्धेविषयी आपण त्यात अधिक तपशील दिला आहे तोही जाणून घेऊया. तर चला मग मी इथेच थांबतो. पुन्हा एक वेळ धन्यवाद. थँक्यू.